नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुमचे फेसबुक अकाउंट असेल किंवा फेसबुक पेज असेल आणि जर ते तुम्हाला परमनंटली डिलीट करायचं असेल, तर ते तुम्ही कशाप्रकारे डिलीट करू शकता. YouTubeवरती बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आहेत, पण काही फेक असतात किंवा ठराविक व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देत नाहीत. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की YouTube अकाउंट पूर्णपणे कशाप्रकारे डिलीट करायचं. तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला माझ्या साईडला मोबाईलची स्क्रीन दिसत असेल. तुम्हाला आपले फेसबुक अकाउंट उघडून घ्यायचे आहे. फेसबुक अकाउंट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला कॉर्नरला 3 डॉट दिसत असतील. त्या डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर थोडं लोड होईल. लोड झाल्यानंतर इथे आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला सेटिंग अँड प्रायव्हसी नावाचा एक ऑप्शन दिसेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला सेटिंग्स नावाचा ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे कुठे ऑप्शनला क्लिक करायचं नाही. यावरती आपल्याला इथे आल्यानंतर अकाउंट सेंटर फर्स्टलाच आहे बघा, मेटाच्या खाली लिहिलेलं अकाउंट सेंटर मॅनेज युअर कनेक्टेड एक्सपिरियन्स अँड अकाउंट सेटिंग्स क्रॉस मेटा टेक्नॉलॉजिक्स. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून थोडं खाली यायचं आहे. यानंतर अकाउंट अँड सेटिंग्समध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, अकाउंट डिटेल्स पर्सनल डिटेल्स नावाचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अकाउंट ओनरशिप लिहिलेलं आहे बघा इथे. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिसेल इथे बघा, डिॲक्टिव्हेशन अँड डिलीशन डिॲक्टिव्हेशन ऑर डिलीशन. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे अकाउंट दिसतील कनेक्टेड केलेले फेसबुकशी. तर अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जर तुम्हाला टेम्पररी अकाउंट डिलीट करायचं असेल ठराविक दिवसासाठी, तर तुम्ही एक नंबर ऑप्शन निवडायचा आहे आणि जर परमनंटली डिलीट करायचं असेल तर हा 2 नंबर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर आपल्याला परमनंट अकाउंट डिलीट करायचं आहे, तर यावरती क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही जर फेसबुक अकाउंटसोबत तुम्ही फेसबुक पेज जरी बनवलं असेल तर ते सुद्धा डिलीट होऊन जाईल. त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही फेसबुक पेज सुद्धा बनवले असेल, त्यातून तुमची अर्निंग होत असेल तर तेही डिलीट होणार. तर हे आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला रिझन द्यायचं आहे. तुम्ही का डिलीट करत आहात, कशासाठी डिलीट करत आहात. तरी तुम्ही कोणता पण रिझन सिलेक्ट केला तरी काही हरकत नाही. मी 4 नंबरचं रिझन सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू करून घ्यायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पुन्हा कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या फेसबुक आयडीचा इथे पासवर्ड मागेल. इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही ते तुमचा पासवर्ड फॉरगेट सुद्धा करू शकता. जर तुम्हाला तुमचा जर फेसबुकचा तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तो कशाप्रकारे पुन्हा मिळवायचा किंवा नवीन पासवर्ड बदलायचा, त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवेन. जर तुम्हाला हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. तर आपल्याला इथे आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर डिलीट अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, डिलीट अकाउंट. डिलीट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट पूर्णपणे डिलीट होऊन जाईल. आणि जर मित्रांनो, जर तुम्ही अकाउंट डिलीट केल्यानंतर 30 दिवसाच्या आत पुन्हा लॉग इन मोबाईलमध्ये आपल्या केलेत तर ते अकाउंट डिलीट होत नाही. अकाउंट डिलीट झाल्यानंतर कमीत कमी 30 दिवस तरी लॉग इन करायचं नाही अकाउंट. 30 दिवसानंतर तुमचे अकाउंट हे परमनंटली डिलीट होऊन जाईल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता आणि काही समजलं नसेल तेही कमेंट करून सांगा. आपण त्यावर उत्तर नक्कीच देऊ. आणि तुम्ही अशा प्रकारे तुमचे फेसबुक अकाउंट डिलीट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.